ओड टू द राईट पर्सन. समाजकार्यात राजकारण एक गोड आहे. आत्मिक तडजोडीची कीड आहे. सैरभैर विचारांची भीड आहे. विनाकारण पेटून उठण्याची आणि त्यात सर्वांना खेचण्याचा सूड आहे. सत्य लपवून असत्याला फरफटत नेणारी प्रथा इथे रूढ आहे. बेभाम आणि अविचारी डोक्यांची गर्दी, पुढे जाणाऱ्याला मागे ओढून धरण्याची, तो खाली पडला की त्याच्या डोक्यावर पाय रोवून उभे राहण्याची, शक्कल लढवणाऱ्यांची कारल्यारूपी साखर गोड आहे. तोंडावर एक, पोटात एक, या लपवाछपवीच्या गाभाऱ्या, खऱ्याला कस तर खोट्या नाण्याला आकाशात झेपावण्याची मुभा इथे. हे सत्य निर्भीड आहे. जरी झालाच कोणी जागा या मायानगरीत, तर त्याला नेतील कुठे हे सहकारी, 10ला एकटा भारी. पण त्याची किंमत त्याला गमवून चुकावी लागते, तेव्हा कुठेही जनता जागी होते. तिथून रॅली काय आणि न्याय काय? ज्याच्यासाठी हे चालू असतं मेलेलं शरीर ते, त्याला याची गरज काय? जिवंत असेपर्यंत धडपड त्याची, तेव्हाच उभे राहील त्याच्या पाठी. तर त्या चळवळीला दिवस चर्चेसाठी नको त्या गोष्टींवर चिखलफेक करत अन्यायाविरुद्ध अन्याय अशा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काट्यांना दुसऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर चालत राहणं, नजरेसमोर आपल्याच माणसाला विरोधात उभं केलं गेलं हे न ओळखण्या इतकं बधीर होणं, आपल्या ह्याच बेअक्कल वागण्याचा गैरफायदा दुसरं कोणीतरी घेत राहतं. डोळे झाकून त्याच्या प्रत्येक गोष्टीला होला हो देत राहणं, यात चूक आणि दोष कोणाचा? जेव्हा प्रश्नाचं उत्तर शोधा तर व्हाल मोकळे, पण समजून उमजून आम्हाला काय करायचं आहे म्हणत असेच बसला. आज जे आपण भोगतोय, उद्याची परिस्थिती याहून भयानक आहे. त्यात पुढची पिढी हे सहन करतील, त्यात आपल्या मुलांचाही सहभाग आहे. ज्यांना आपण साधा काटा टोचू देत नाही, त्यांना या भ्रष्टाचारी आगीत भाजून निघताना बघत बसणं खूप अवघड आहे. तेव्हा करा विचार. आहे आपल्याला स्वतंत्र अधिकार, आधीपासून ते आत्तापर्यंत न्यायासाठी. ज्यांनी सोसलेत वार पण मानली नाही कधीच हार, असत्यावर सत्याचा प्रहार, मग ती कलम असो किंवा तलवार. त्यांची रूपे नसली तरी कारकीर्द आहे, त्यातही कोणीही येतं गालबोट लावतं. अशा व्यभिचारी कचऱ्यांना करा तडीपार. मग बघा कसा डौलाने फडकतो तिरंगा आपला. त्यात फक्त दिसेल स्वभावाचा एकनिष्ठ, भारताचे पाईक असण्याचा अभिमान आणि माणूस म्हणून जगण्याचा गर्वालंकार.